आता हेही झालं. आता हे जे ओव्ह्युलेशन झालं ते याला का म्हटलं मी, ओव्ह्युलेशन फेज, ओव्हुलेटरी फेज. हे ओव्ह्युलेशन फेज कोणाची होती मग? ओव्हरीजची होती, बरोबर. आता ओव्ह्युलेशन झालं. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर हा जो पार्ट होता याला म्हटलं मी कोरोना रेडिएटा, त्याच्या आतमध्ये आहे सेकंडरी ओसाइट, तो जाऊन बसला तुमच्या अँप्युलामध्ये. आता उरलेला जो पार्ट आहे, उरलेला जो पार्ट आहे हा निघून गेला. हा कुठे गेला? सेकंडरी ओसाइट कुठे गेला? फॅलोपियन ट्यूब्स मध्ये. कुठे? अँप्युलरी पार्ट रिजन, अँप्युलरी रिजन मध्ये, बरोबर ना. तर आता हा उरलेला पार्ट आहे जो तुटल्यानंतर राहिला, हा तर निघून गेला. याच्यातून का निघाला? सेकंडरी ओसाइट. तर हा उरलेला जो पार्ट आहे हा कुठे आहे? उरलेला पार्ट हा उरलेला पार्ट आहे तुमच्या ओव्हरीज मध्ये. रिमेनिंग प्रोडक्ट. तर रिमेनिंग प्रोडक्टला मी म्हटलं कार्पोस ल्युटियम. रिमेनिंग प्रोडक्टला काय म्हटलं? कार्पोस ल्युटियम म्हटलं. आणि कार्पोस ल्युटियम जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय? थिका सेल्स आहे सर. मग नंतर ग्रॅन्युलोसा सेल्स आहे उरलेले, आणि काही प्रमाणात झोला पॅसिलिसोडाची लेअर आहे. ठीक आहे. आणि थिका सेल्स थिका एक्सरना काय करत होते? स्ट्रक्चरला सपोर्ट देत होते आणि ब्लड वेसल. ठीक आहे. थिका इंटरना काय करत होते? अँड्रोजन प्रोड्यूस करत होते. पोरगी मोठं लक्ष देते बरोबर बारीक मध्ये. चांगला आहे. तर चलो, तर अँड्रोजन सिक्रेट करत होते. तर अँड्रोजन्स जे होते मग त्याचं रूपांतर कशात होत होतं? सांग ना. इस्ट्रोजन मध्ये होत होतं. म्हणजे आता जर हा कार्पोस ल्युटियम आतमध्येच आहे, कुठे? ओव्हरीजच्या आतमध्ये, तर तो इस्ट्रोजन सिक्रेट करणार आहे का नाही करणार आहे? प्रोजेस्ट्रॉन तर येऊ त्याच्यावर, पण इस्ट्रोजन करेल का? हो, इस्ट्रोजन, कारण थिका सेल्स आहे, थिका इंटर्न आहे, तर ते काय करत आहे? ते ब्लड, ते अँड्रोजन्स आणि अँड्रोजन्सचं ग्रॅन्युलोसा सेल पण प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे ते रिलीज करणार आहे इस्ट्रोजन. आणि इस्ट्रोजन कंटिन्यू इथे एंडोमेट्रियल कडे जाणं चालूच राहील. पण आता इस्ट्रोजन पहिले जास्त प्रमाणात सिक्रेट करत होता बिफोर ओव्ह्युलेशन, पण आता कार्पोस ल्युटियम जो आहे, हा कार्पोस ल्युटियम पार्ट हा हेवीली प्रोजेस्टेरॉन हार्मोन रिलीज करणार आहे. काय रिलीज करेल? प्रोजेस्टेरॉन. 3 फेज झाले आपल्या. आता चौथी जे फेज आहे दॅट इज रिलेटेड टू सिक्रिटरी फेज, की सिक्रिशन्स कसं वाढते. सिक्रिशन्स केव्हा वाढेल? सिक्रिशन्स वाढेल ओव्ह्युलेशन नंतर. आणि सिक्रिशन्स कोणामुळे वाढते? प्रोजेस्ट्रॉनमुळे. कसं वाढते पाहू. तर सिम्पली सिक्रिशन्स वाढत आहे ते कोणामुळे वाढत आहे? प्रोजेस्ट्रॉनमुळे. कारण प्रोजेस्ट्रॉन केव्हा येते? जेव्हा ते सेकंडरी ओसाइट रप्चर होते. रप्चर झाल्यानंतर कार्पोस ल्युटियम बनते, आणि कार्पोस ल्युटियम बनल्यानंतरच प्रोजेस्ट्रॉन होते ना सिक्रेट, म्हणून सिक्रेटरी फेज ओव्ह्युलेशन नंतर येते. मग प्रोजेस्ट्रॉन काय करते? एंडोमेट्रियल तर ग्रोथ देत होता. एंडोमेट्रियल ग्रोथ देत होता. कशाला? एंडोमेट्रियल वॉलला, युट्रसच्या. पण प्रोजेस्ट्रॉन काय करते? जर समजा ही एंडोमेट्रियलची वेसल असेल, ही एंडोमेट्रियलची बेझल वेसल असेल, बेझल लेअर असेल, बेझल आर्टरी म्हणजे बेसिक वाली, जे स्ट्रॅटम बेसलिस होती, त्याच्यानंतर जे नवे नवे सेल्स जनरेट होत आहे ते कोणते आहे? तुमचे फंक्शनल, बरोबर. तर ते कोण करत होतं? नवे नवे सेल्स जनरेट करायचं काम कुठला हार्मोन करत होता? प्रो लेवल होऊन जा एकदम. कोण करत होता? तो एंडोमेट्रियल खूप सारे मल्टिप्लाय थिक कोण बनवत होता? इस्ट्रोजन बनवत होता. ठीक आहे. मग प्रोजेस्ट्रॉनचा रोल काय? प्रोजेस्ट्रॉनचा रोल आहे की सिम्पली बेझल आर्टरी जे असेल, बेझल लेअर असेल, इथे एंडोमेट्रियमची जी आर्टरी असेल एक मोठी आली, त्याला जर तुम्ही अशी पाहिली, आपण ती अशी केली आडवी, तर तिच्याकडे या बेझल आर्टरीचे छोट्या छोट्या ब्रांचेस असेल. स्पायरल नाही आहे रे भाऊ अजून. ठीक आहे. ह्या कशा आहे? छोट्या छोट्या ब्रांचेस आहे. ब्रांचेस आहे बेझल आर्टरीच्या. तर ह्या ज्या ब्रांचेस आहे ह्या छोट्या आहे, ह्या ज्या ब्रांचेस आहे ह्या सरळ आहे, त्या ह्या स्ट्रेट राहतात. स्ट्रेट असल्यामुळं आणि नॅरोड असल्यामुळे ब्लड सप्लाय जो असेल याच्यातून, हा सिक्रिशन्स खूप सारं सोडणार आहे का? नाही, थोडंफार करेल, कारण ब्लड वेसल आहे तर थोडंफार सिक्रिशन्स इथे एंडोमेट्रियल हे जे असेल हा पार्ट, एंडोमेट्रियम नंतर हे दोन्ही एंडोमेट्रियमचं इथे सिक्रिशन्स रिलीज करत असेल. क्लिअर आहे. पण जेव्हा प्रोजेस्ट्रॉन येतो, तर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ प्रोजेस्ट्रॉन, प्रोजेस्ट्रॉनचं काम सुद्धा आहे, प्रोजेस्ट्रॉनचं हे सुद्धा काम आहे की तो ब्लड वेसलला डायलेट करते. पहिली गोष्ट डायलेट केलं म्हणजे ही जी ब्लड वेसल होती छोटी होती ती मोठी केली. मग नंतर प्रोजेस्ट्रॉनचं हे सुद्धा काम आहे की जर ही वेसल डायलेट झाली तर छोट्या ब्रांचेस सुद्धा डायलेट होईल, आणि सोबत सोबत प्रोजेस्ट्रॉन आहे या ब्लड वेसलला डायलेटेड सुद्धा करतात, या ब्लड वेसलला
ब्लड वेसलला स्पायरल शेप सुद्धा करतात, समजलंय, किंवा कॉइल्ड शेप सुद्धा करतात. त्याच्यामुळं काय होईल, याच्यामुळं काय होईल, ब्लड सप्लाय जो आहे तो वाढेल. डायलेटेड केलं ना, सप्लाय जो आहे तोही वाढेल आणि सिक्रिशन जे आहे ते वाढेल. पहिली गोष्ट तर सिक्रिशन कशा येते, पहिली गोष्ट हे समजली की बेजल आर्टरीचे ब्रांच असते विदाउट प्रोजेस्ट्रॉन. विदाउट प्रोजेस्ट्रॉन ह्या ब्रांचेस कशा राहते, सरळ राहते. पण प्रोजेस्ट्रॉन आल्यामुळे ह्या ब्रांचेस कशा झाल्या, स्पायरल झाल्या. प्रोजेस्ट्रॉन आल्यामुळे ह्या ब्रांचेस कशा झाल्या, कॉइल्ड झाल्या. ठीक आहे. एंडोमेट्रियल ग्लँड सुद्धा राहतात इथं. एंडोमेट्रियल इथं कशा आहे, एंडोमेट्रियल ग्लँड सुद्धा आहे. काय इथं या मधात काय, एंडोमेट्रियल ग्लँड्स आहे. त्या एंडोमेट्रियल अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्ट्रॉन या एंडोमेट्रियल ग्लँड सुद्धा कॉर्क स्क्रू शेप्ड होते. एमसीक्यू तुमचा टार्गेट आहे की एंडोमेट्रियल ग्लँड्स कुठल्या शेपच्या होते, कॉर्क स्क्रू. हे नाही का रे नट कसता तुम्ही, ठीक आहे, कॉर्क स्क्रू, तर तो नट जो कसता वरतून तशा शेपच्या होते एंडोमेट्रियल ग्लँड्स. आणि अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्ट्रॉन ह्या एंडोमेट्रियल ग्लँड जे आहे या हायली वॅस्क्युलर, वॅस्क्युलर तर हे चॅनल झालं, स्पायरल आर्टरी झाल्या, पण एंडोमेट्रियल ग्लँड सुद्धा ऍक्टिव्ह झाला. आणि ग्लँड्सचं काम काय राजा, ग्लँड्सचं काम काय, लॅक्रिमल ग्लँड काय करते, सिक्रिशन्स काढते ना, तर एंडोमेट्रियल ग्लँड्स का रिलीज करणार आहे, सिक्रिशन्स ना. तर प्रोजेस्ट्रॉन आल्यामुळे ग्लँड्स ऍक्टिव्ह झाल्या आणि सिक्रिशन्स कुठे रिलीज झालं, या कशात रिलीज झालं, समजले का. इथे एंडोमेट्रियल ग्लँड हे काय होती, बेजल आर्टरी. बेजल आर्टरी होती एक, बेजल आर्टरीच्या सरळवाल्या वेसल होत्या. मग नंतर प्रोजेस्ट्रॉन रिसीव्ह झालं, प्रोजेस्ट्रॉन रिसीव्ह झाल्यामुळे ह्या इकड्या झाल्या, ठीक आहे. मग नंतर इथे एंडोमेट्रियलच्या ग्लँड्स होत्या, या ग्लँड्स प्रोजेस्ट्रॉन रिसीव्ह झाल्यामुळे या ग्लँड सुद्धा ऍक्टिव्ह झाल्या आणि त्यांनी दोघांनी मिळून काय केलं, इथे सिक्रिशन्स पूर्ण सिक्रेट केले. क्लिअर झालं. म्हणून इथे सिक्रिशन्स वाढल्यामुळे याला म्हटलं मी सिक्रिटरी फेज ऑफ युट्राइन सायकल. मग सिक्रिशन्स केव्हा येत आहे, ओव्हुलेशन झाल्या, समजलं, दॅट इज युअर सिक्रिटरी फेज. त्या सिक्रिटरी फेजच्या दरम्यान इकडे ल्युटियल फेज सुद्धा चालू झाली. ल्युटियल फेज म्हणजे का, कार्पोस ल्युटियम जो आहे तो हेविली इस्ट्रोजन तर प्रोजेस्ट करतच होता, पण हेविली प्रोजेस्ट्रॉन सुद्धा रिलीज करणं चालू केलं. दॅट इज युअर ल्युटियल फेज. समजे, तर ल्युटियल फेज काय, दॅट इज आफ्टर ओव्हुलेशन the remaining part of the secondary oocyte or Graafian follicle gets converted into carpus luteum, and now it heavily produces progesterone which goes into the endometrial wall of the uterus, है ना, and it supplies to endometrial wall of the uterus. Because of this progesterone the endometrial glands get activated and they heavily produces endometrial secretions. आणि because of this progesterone the endometrial जे बेजल आर्टरीज होत्या किंवा ब्रांचेस ऑफ बेजल आर्टरी होत्या, दे वेर स्ट्रेट, बट बिकॉज ऑफ दिस प्रोजेस्ट्रॉन दे गेट डायलेटेड ऑल्सो, दे गेट स्पायरल शेप ऑल्सो अँड ऑल्सो कॉइल्ड शेप. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यामुळे काय झालं, सिक्रिशन्स वाढलं. सिक्रिशन्स जे वाढत आहे ते युट्रस मध्ये आतमध्ये एंडोमेट्रियलच्या बॉडी पार्ट मध्ये वाढत आहे, युट्राइन, म्हणून युट्राइन सायकल मध्ये टाकलं. आणि वाढत कोणामुळे, प्रोजेस्ट्रॉनमुळे. तर प्रोजेस्ट्रॉन कोण सिक्रेट करत आहे, कार्पोस ल्युटियम. कार्पोस ल्युटियम कुठे आहे, ओव्हरीज मध्ये, म्हणून त्याला ओव्हरीजची ल्युटियल फेज म्हटलं. समजलं, ठीक आहे. मग नंतर हा जो कार्पोस ल्युटियम होता, ठीक आहे, आता थोडासा महत्वाचा पार्ट आहे की हा जो कार्पोस ल्युटियम होता हा कुठे आहे, ओव्हरीजच्या आतमध्ये. कार्पोस ल्युटियम बद्दल, कार्पोस ल्युटियम जो आहे ना हा फक्त 10 ते 12 दिवसच जगतो. याची लाईफ स्पॅन किती आहे. आता आपण येऊ मेन्स्ट्रुअल फेजवर, कशा रीतीने श्रेडिंग होते बा. ठीक आहे. तर इथे काय काय झालं, एंडोमेट्रियलची लाइनिंग बनली, का बनलं पा, बेजल लेअर 10 सेलवाली ते तशीच आहे, पण त्याच्यानंतर काय बनलं, एंडोमेट्रियमनी 90 सेल ऍड केले आणि ल्युटिनायझिंग हार्मोन आले तर त्यांनी अजून 10 सेल ऍड केले, ही लेअर बनली. म्हणजे सेलची लेअर एंडोमेट्रियलची थिक झाली. त्याच्यानंतर प्रोजेस्ट्रॉन आल्यामुळे त्यांनी ग्लँड जे आहे
त्या छोट्या छोट्या ग्लँड्स होत्या त्या कॉर्क स्क्रू शेप केल्या, त्या मोठ्या केल्या, त्याला ऍक्टिव्हेट केलं, वॅस्क्युलर चॅनल चांगल्या रीतीने बनवलं, तिथे बेजल जे स्ट्रेट आर्टरीज होते त्यांना डायलेक्शन केलं. हे नवीन बनवल्या, हा पार्ट नवीन बनवला, याला म्हटलं तुम्ही फंक्शनल लेअर ऑफ एंडोमेट्रियम. ठीक आहे. मग नंतर कार्पोस ल्युटियम जो पार्ट आहे, कार्पोस ल्युटियम जो पार्ट आहे, हा कुठे हा किती, याची लाईफ स्पॅन किती आहे, जो 10 ते 12 दिवस. हा कुठे आहे, ओरीच्या आतमध्ये 10 ते 12 दिवसच जगू राहिला. याचा अर्थ प्रोजेस्ट्रॉन सुद्धा 10 ते 12 दिवसच जगणार आहे. बरोबर. मग 10 प्रोजेस्ट्रॉन, मग इथे काय झालं, ओम आला. ओम किती वेळ जगणार होता एम्पुलामध्ये, 24 तास हार्डली. 24 तासानंतर त्याला स्पर्म नाही भेटला. स्पर्म नाही भेटला तर तो डिजनरेट होऊन गेला, म्हणजे मरून गेला तिथेच. पण हा मेलेल्या स्पर्मनी कार्पोस ल्युटियमला मेसेज दिला का मी मेलो म्हणून? नाही. बरोबर ना. आणि कार्पोस ल्युटियम का बरं प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट करून राहिला, त्याचा हेतू काय? एंडोमेट्रियल थिकनेस बनवत आहे, सिक्रिशन्स टाकून राहिला तिथे. हेतू काय? की जर फर्टिलाइज झाला, इथे जर फर्टिलाइज झाला तर त्याला एक चांगली गादी द्यायला लागेल ना, थिकनेस, एक वेलकम करण्यासाठी. वार्मथ म्हणजे थोडीशी गरम जागा, जे ब्लड सप्लाय चांगल्या रीतीचे राहील तर. ठीक आहे. रेड कार्पेट वेलकम म्हणते त्या बेबीसाठी. ते हे कशासाठी करत आहे, हे सगळ्या कुटाला कशासाठी करत आहे, की ही जागा व्यवस्थित रीतीने जर फर्टिलाइज झालं असेल तर इथे बच्चू ग्रो व्हायला पाहिजे. तर या कार्पोस ल्युटियमला माहित पडलं का, या कार्पोस ल्युटियमला माहित पडलं का हा मेला म्हणून? नाही. त्याला काय वाटते, नाही, तिथे ओम झालाय म्हणजे त्याचं रूपांतर फर्टिलायझेशन मध्ये, फर्टिलायझेशन झालंच असेल ना, त्याचं ओम झायगोट बनलाच असेल, तर म्हणून हा भोक ना बनवतच राहते. हा कंटिन्यू बनवतच राहते. काय, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेट करूनच राहिला. मग नंतर 10 दिवस झाले, 12 दिवस झाले, म्हणते बापरे अजूनपर्यंत आला नाही, मी वाट पाहून थकलो. तू तर 6व्या दिवशी यायला पाहिजे होता. दॅट वॉज युअर इम्प्लांटेशन डे. मी 6 दिवस नाही आला, तू भुलून चुकून भाऊ तू 8 दिवस घेतले असेल, 10 घेतले असेल. पण 10 दिवस झाले, 12व्या दिवशी म्हणते बस झालं, बुलबुलैया बंद करो, अब मैं मेरा माल भेजना बंद करता. व्हॉट वॉज दॅट माल? प्रोजेस्ट्रॉन अँड इस्ट्रोजन. आणि प्रोजेस्ट्रॉन अँड इस्ट्रोजन इथे जाणं बंद झालं. तर प्रोजेस्ट्रॉन का करत होता भाई, प्रोजेस्ट्रॉननी का केलं? ब्लड वेसलला डायलेट केलं. मग आता प्रोजेस्ट्रॉन नाहीये तर ब्लड वेसल का होईल, कॉन्स्ट्रिक्ट होईल. ठीक आहे. पण 10 दिवस या एंडोमेट्रियमला सवय कशी झाली होती, जास्त ब्लडची. सडनली का होईल, प्रोजेस्ट्रॉन टोटली कार्पोस ल्युटियम मधून प्रोजेस्ट्रॉन रिलीज होणं बंद झालं. सोबत इस्ट्रोजनही थोडाफार रोल प्ले करत होता, इस्ट्रोजन ही येणं बंद झालं. तर ही झाली बेजल लेअर आणि ही झाली तुमची फंक्शनल लेअर. तर इथे फंक्शनल लेअरला काय झालं, त्या बेजल लेअर कडलं काय झालं, की कॉन्स्ट्रिक्ट झाली. कॉन्स्ट्रिक्ट झाल्यामुळं इथून ब्लड येणं बंद झालं. एंडोमेट्रियल ग्लँड सुद्धा इस्चेमिया झाला. इस्चेमिया म्हणजे सेल डेथ होणं चालू केलं ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. तर मग नंतर डेफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन, मग इस्चेमिया झाला, आणि मग नंतर ब्लड काहीच नाही भेटून राहिलं, कॉन्स्ट्रिक्शन पूर्ण क्रिएट झालं. त्याच्यामुळं काय झालं, ब्लड सप्लाय टोटली इथे बंद झाला. आणि सेलचे एंडोमेट्रियमचे 90 सेल बनले होते, ते दे अंडरगो नेक्रोसिस. नेक्रोसिस म्हणजे सेल डेथ, नेक्रोसिस झाली यांची. आणि सेल डेथ झाल्यामुळे जे नव्याने लेअर फॉर्म झाली होती ती आता इथून तुटून, नव्याने लेअर कुठली झाली, फंक्शनल लेअर, ती आता इथून तुटून 3 ते 5 दिवसासाठी ते मेन्स्ट्रुएशन चालू. दॅट इज युअर मेन्स्ट्रुअल फेज ऑफ युट्राइन सायकल. समजे रे भाई, पक्का? तर मग अशा प्रकारे आपली मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती रन होते. ठीक आहे. तर